आदिवासी नायक क्रांतीवीर बिरसा मुंडा यांनी जल जंगल जमीन वाचवण्यासाठी इंग्रजांविरुद्ध केलेला विद्रोह आपल्याला माहिती आहे, ज्याला आपण उलगुलान म्हणून संबोधतो. आणि याच पद्धतीचा विद्रोह म्हणजे अर्थातच उलगुलान भारतातील काही आदिवासी लोकांना करावा लागत आहे. एक आगळ्या वेगळ्या स्वरूपाचं आंदोलन त्यांनी त्या ठिकाणी उभारलेलं आहे. हे आंदोलन आहे चिता आंदोलन. तसं पाहता माणसाच्या मृत्यूनंतर माणसाला चितेवर ठेवल्या जातं, परंतु जिवंतपणे काही महिला पुरुषांसोबत आपल्या मुलांना घेऊन चितेवर झोपलेल्या आहे. काही लोकांनी स्वतःच्या गळ्याला गळफास लावून घेतलेला आहे आणि जमिनीपेक्षा जमीन सोडण्यापेक्षा आम्ही मृत्यू पत्करू या स्वरूपाचं तीव्र आंदोलन प्रशासनाविरुद्ध आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. नेमकं काय आहे हे आंदोलन? आदिवासींच्या अस्तित्वासाठीचं आंदोलन कुठल्या स्वरूपात आहे आणि याला कारण काय ठरलेलं आहे आणि याला विरोध का केला जातोय हेच आपण आजच्या व्हिडिओतून समजून घेणार आहोत. हॅलो ॲस्पिरंट्स, वेलकम टू ऑल. मी प्रतीक कुमार स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा A1IS युट्यूब प्लॅटफॉर्मवरती. तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर उत्तर लेखन 0 to Hero हे पुस्तक घ्यायला विसरू नका. विषयाकडे परत येऊया. जमीन सोडण्यापेक्षा आम्ही मृत्यू स्वीकारू आणि या पद्धतीने त्या चितेवर झोपलेल्या दिसत आहे. दुसरी इमेज तुम्ही बघा की छतरपूर जिल्ह्यातील हे आंदोलन आहे. काही लोकांना गळफास लावून घेतलेला आहे आणि अतिशय तीव्र स्वरूपाचं ज्यामध्ये महिलांचा सहभाग, आदिवासी महिलांचा सहभाग हिरहिरीने त्या ठिकाणी दिसून येतोय. बरं, या आंदोलनाची मग सुरुवात कशी झालेली आहे, कारण काय आहे? तर भारताचा एक खूप महत्वाचा प्रोजेक्ट आहे केन बेतवा नदी जोड प्रकल्प, जो भारतातील पहिला नदी जोड प्रकल्प आपण त्या प्रकल्पाकडे आपण बघतोय. बरं, यमुना नदीच्या या दोन उपनद्या आहे केन आणि बेतवा नदी. यामुळे काय होणार आहे तर मध्य प्रदेश, या ठिकाणी तुम्हाला मध्य प्रदेश दिसतो आणि या ठिकाणी तुम्हाला उत्तर प्रदेश दिसतो आणि इथला जो रिजन आहे त्याला आपण बुंदेलखंड भाग म्हणून त्या ठिकाणी पाहतो. हा बुंदेलखंड भाग काय आहे तर दुष्काळग्रस्त भाग आहे आणि हाच दुष्काळग्रस्त भाग सुपीक करण्यासाठी ही सरकारची परियोजना आहे. ही जी केन नदी आहे जी मध्य प्रदेशातील आहे त्यामध्ये जे सरप्लस वॉटर आहे म्हणजे जे जास्तीचं पाणी आहे, आगाऊ पाणी आहे, हे आगाऊ पाणी या केन बेटवा प्रोजेक्ट थ्रू या बेटवा नदीमध्ये कनेक्ट केल्या जाणार आहे आणि जेणेकरून 62 लाख लोकांचा पाणी पिण्याचा जो प्रश्न आहे तो त्या ठिकाणी सॉल्व्ह करण्यात आहे आणि 62 लाख हेक्टर पेक्षा जास्त जो एरिया आहे तो इरिगेट करण्याचा मानस या परियोजनेमधून आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय. येते लक्षामध्ये. यामध्ये तर सर्वात महत्वाचं पन्ना टायगर रिझर्व्ह सुद्धा आहे, ज्यामधून केन नदी गेलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय आणि इथे आहे तो छतरपूर जिल्हा, ज्या ठिकाणी या तीव्र स्वरूपाचं आंदोलन आदिवासी जमात त्या ठिकाणी करताना दिसतंय. बरं, ही गोष्ट तुम्हाला लक्षात आली. मग एवढा चांगला प्रोजेक्ट असताना किंवा या पद्धतीचा नदी जोड प्रकल्प आहे जो पाण्याच्या प्रश्नासाठी खूप महत्वाचा आहे, मग याला विरोध का केला जातो? तर याचं परिणाम काय होणार आहे आणि हा विरोध काय आहे तर यातलं महत्वाचं कारण नंबर 1 तर या नदीजोड प्रकल्पामुळे त्या ठिकाणी ढोडण नावाचा एक डॅम तयार करण्यात येतोय पन्ना टायगर रिझर्व्ह जवळ आणि तिथे छतरपूर जिल्ह्यातील आदिवासी इम्पॅक्ट होणार आहे. यामध्ये तब्बल 24 गावं प्रभावित होणार आहे आणि 10 गावे हे पूर्णपणे पाण्याखाली जाणार आहे. इमॅजिन करा, या चित्रामध्ये जर एखादं घर तुमचं असतं आणि त्यामुळे पाण्याखाली गेलेले गावं त्याच्यामुळे तुम्हाला काय तर विस्थापन केल्या जावं लागत असेल, विस्थापित होत असेल तर हा प्रश्न येतो डिस्प्लेसमेंट वर्सेस डेव्हलपमेंटचा. विकासाच्या नावाखाली जर आदिवासी लोकांचं जीवन विस्कळीत होत असेल तर त्यांचा विरोध आपल्याला त्या ठिकाणी निश्चितच पाहायला मिळणार आहे. बघा, जवळपास 6 ते 7 हजार परिवारांना याचा फटका बसणार आहे. एका गावात जर 300 परिवार ऑन एन एव्हरेज आपण काढले तरी हा आकडा आपल्याला 7200 इतका दिसून येतो. किती मोठं इम्पॅक्ट त्या आदिवासी समुदायांना त्या ठिकाणी होणार आहे. बरं, हा इम्पॅक्ट झाला तर इम्पॅक्ट होणार आहे त्यांच्या जमिनीवर सुद्धा. त्यांची जी जमिनीची मालकी आहे, त्यांचे जे जमिनीचे हक्क आहेत ते त्यांना सोडावे लागणार आहेत आणि इस्टिमेट आकडा आहे की जवळपास 72% लोकांना आपल्या जमिनीचे हक्क सोडायला लागणार आणि त्यामुळे ते भूमिहीन होणार आहे आणि भूमिहीन झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या मग उपजीविकेचं साधन काय असणार आहे?
आणि ती त्यांची उपजीविका कशा पद्धतीने सॉल्व्ह करणार आहे हा सुद्धा प्रश्न त्यांच्याकडे उपस्थित होतोय. आणि हा प्रोजेक्ट जर खूपच महत्वाचा असेल तर मग आमची पुनर्वसन जे आहे ते कुठल्या पद्धतीने सरकार करणार आहे, त्याचा मुआवजा, त्याचा मोबदला योग्य पद्धतीने सरकार देत नाही हा सुद्धा त्यांचा कन्सर्न राहिलेला आहे. आणि प्रशासनाने आम्हाला अंधारात ठेवलं, त्यामध्ये ट्रान्सपरन्सी दिसून आलेली नाही. याच अनुषंगाने हे आंदोलन आदिवासींनी उभारलेलं आहे. हे होतं कारण नंबर 1. मग कारण नंबर 2 काय, तर काही पर्यावरणवादी अमित भटनागर सारखे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. त्यांचं असं म्हणणं आहे किंवा त्यांचा जो कन्सर्न आहे तो आहे 23 लाख झाडांना घेऊन. जनरली 23 लाख झाडं तोडण्यात नाही तर त्यांची कत्तल करण्यात येणार आहे. आणि यामुळे काय, तर हा प्रश्न फक्त पर्यावरणाशी संबंधित नाही तर तिथल्या काही सामाजिक आणि आर्थिक घटकांना सुद्धा घेऊन आहे. कारण आपण आदिवासी लोकांची जी नाड जुळलेली आहे ती जल जंगल जमीन सोबत जुळलेली आहे, येथे लक्षामध्ये बरोबर आहे. आणि त्यामधूनच हे आर्थिक संकट आदिवासी समुदायांवर उभारण्यात येईल, त्यांचा सामना त्यांना करावा लागणार आहे. बघा, पर्यावरणीय असंतुलनामध्ये डिसबॅलन्स जे होणार आहे तर तिथला जो फ्लोरा अँड फौना आहे, ज्याला आपण प्राणी आणि वनस्पती म्हणतो, त्यांच्या ज्या काही स्पेसीज आहे आणि त्यांचं जे पर्यावरणात जे योगदान आहे ते असंतुलित करणार आहे या प्रोजेक्टमुळे. आणि आदिवासी लोकांचं जे उपजीविका आहे, कारण स्थानिक लोकांचं जी उपजीविका आहे ती जंगलाशी संबंधित आहे. जंगलातील जे काही साधन सामग्री असेल त्यांच्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालत असतो आणि मग ते त्यांच्या परिवाराचं पालन पोषण कसं करणार या अनुषंगाने सुद्धा हे आंदोलन उभं करण्यात आलेलं आहे. आणि याचे आर्थिक भुर्दंड तर त्या आदिवासी समुदायांना बसणारच आहे, यासोबतच दीर्घकालीन नुकसान सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे. दीर्घकालीन नुकसान म्हणजे काय, की त्यांना जर विस्थापन करावं लागत असेल तर त्यांच्या जमिनी, त्यांची घरं, त्यांचा जो एकूणच समुदाय आहे याच्यावर होणारे लॉंग टर्म इम्पॅक्ट आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतोय. आणि त्याच अनुषंगाने हा विद्रोह त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. बघा, मी तुम्हाला बोलता बोलता म्हटलं होतं की पन्ना टायगर रिझर्व, जी केन नदी पन्ना टायगर रिझर्व मधून जाते, त्याच ठिकाणी हा डोडन डॅम तयार करण्यात येत आहे. तर जवळपास 30% एरिया जो पन्ना टायगर रिझर्वचा, जे आपण कन्झर्वेशनच्या नावाखाली असे टायगर प्रोजेक्ट राबवतो किंवा एन्व्हायरमेंटचे प्रोग्राम राबवतो, त्याचा जर 30% भाग हा सरळ सरळ पाण्याखाली होत येत असेल तर इथलं जे टुरिझम आहे यावर सुद्धा फटका बसणार आहे. आणि जो आदिवासी समुदाय, तिथले जे स्थानिक लोक आहेत, हे जर टुरिझमवर त्यांची उपजीविका त्या ठिकाणी दिसून येत असेल सो त्यांना सुद्धा इम्पॅक्ट त्या ठिकाणी होणार आहे, बरोबर. आणि म्हणूनच हा सुद्धा एक कन्सर्न आदिवासी समुदायाचा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. कारण नंबर 3 काय आहे, की सरकारकडून 12.5 म्हणजे 12.5 लाखाचा जो मुआवजा आहे, जे मोबदला आहे, तो त्या ठिकाणी सरकार देणार आहे. पण हा 12.5 लाखाचा मोबदला उपयुक्त आहे का त्यांच्या उपजीविकेसाठी, त्यांच्या जगण्यासाठी, त्यांच्या डे टू डे लाईफसाठी? तर नाही. सरकार जर पैशाच्या स्वरूपात तिथली पिढ्यानपिढ्यांपासून चालत आलेली संस्कृती आणि त्यांचा जर जगण्याचा आधारच नष्ट करत असेल तर मग लोक आंदोलन करणार की नाही, हा सुद्धा प्रश्न महत्वाचा आहे. येतंय लक्षामध्ये. बघा, यामध्ये हे विस्थापनच नाही तर हे पारंपरिक ज्ञान जे आहे, ज्याला आपण ट्रेडिशनल नॉलेज म्हणतो, जसं की काही ज्या औषधी युक्त वनस्पती आहे याचं नॉलेज आपल्याला आदिवासी समुदायांकडे पाहायला मिळतं. आणि तो सुद्धा एक कन्सर्न आहे, कारण त्यांचे जर सामाजिक नातेसंबंधच विस्कळीत होत असेल, त्यांची जी धार्मिक म्हणण्यापेक्षा जे सांस्कृतिक प्रथा आहे त्या जर विस्कळीत होत असेल, त्या जर नष्ट होत असेल तर याचे लॉंग टर्म इम्पॅक्ट या आदिवासी समुदायांना होणार आहे आणि त्यांच्या जगण्यावर तो परिणाम दिसून येणार आहे. त्यांचे एक कन्सर्न हा सुद्धा आहे की जे हे 12.5 लाखाचं जे पॅकेज आहे ते आम्हाला जो कायदा आहे, कायदा कुठला आहे तर राईट टू फेअर कम्पेन्सेशन ऍक्ट जो आहे 2013चा, या कायद्याची व्यवस्थित अंमलबजावणी व्हावी आणि त्याचा मोबदला आम्हाला देण्यात यावा. सर, तर प्रमुख मागण्या आपल्याला त्या ठिकाणी काय दिसून येतात, तर गावांचं संरक्षण व्हायला पाहिजे, जमीनच्या बदल्यात जमीन आम्हाला मिळायला पाहिजे, आमची जे सांस्कृतिक जे आमचं कल्चर आहे ते नष्ट होता कामा नये याची सुद्धा, आणि वसन जे आहे ते सुद्धा आम्हाला विश्वासात घेऊन सरकारने या ठिकाणी करायला हवं. या काही प्रमुख मागण्या आदिवासी समुदायांकडून आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्या मागण्या पूर्ण होत नसल्यामुळे सरकार आमच्यासोबत
काय म्हणतात कम्युनिकेशन लिंक स्थापित न करून आम्हाला विश्वासघाताने किंवा अंधारात ठेवून या स्वरूपाचे प्रोजेक्ट त्या ठिकाणी राबवताना दिसत आहे. सो निश्चितच हा इश्यू तुम्हाला समजून गेलेला असेल आणि याच अनुषंगाने आपण तुमच्यासाठी हा प्रश्न सुद्धा ठेवलेला आहे की केन बेतवा नदीजोड प्रकल्पामुळे निर्माण झालेल्या चिता आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विकास व व्यवस्थापन यातील संघर्ष स्पष्ट करा. मी स्टार्टिंगला सुद्धा म्हटलं आहे की डेव्हलपमेंट वर्सेस डिस्प्लेसमेंट या अनुषंगाने तुम्हाला चर्चा करायची आहे आणि ही चर्चा करताना आर्थिक सामाजिक त्याचे एन्व्हायरमेंट रिलेटेड किंवा त्याचे राजकीय काय परिणाम काय होईल, भौगोलिक काय अँगल आहे, या अनुषंगाने तुम्हाला याचं उत्तर आणि याचे जे काही पॉइंट्स आहेत ते तुम्हाला कॉमेंट सेक्शन मध्ये टाकायचे आहेत. आणि हे उत्तर लिहित असताना तुम्हाला समर्पण असणं खूप आवश्यक आहे. याच अनुषंगाने राज्यसेवा 2027 साठी आम्ही समर्पण नावाची बॅच लॉन्च केलेली आहे, जी एकदम माफक दरात 29,999 रुपयात तुम्हाला मिळणार आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची ही बॅच असणार आहे, ज्यामध्ये प्रिलिम्स प्लस मेन्स अप्रोच असणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं लाईफ टाइम व्हॅलिडिटी, जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होणार नाही तोपर्यंत याची व्हॅलिडिटी असणार आहे. बेसिक टू ऍडव्हान्स एनसीईआरटी कव्हरेज, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, पीवायक्यू अनालिसिस, स्टडी नोट्स, टेस्ट सिरीज प्लस मेंटरशिप, 1-to-1 मेंटरशिप सुद्धा तुम्हाला अवेलेबल असणार आहे. तुम्हाला जर या बॅचची किंमत खूप जास्त वाटत असेल तर तुम्हाला डिस्काउंट सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे. यूज माय कुपन कोड प्रतीक सर म्हणून योग्य ते डिस्काउंट मिळेल. आणि एऑन आयएस चे ऍप्लिकेशन डाउनलोड करायला विसरू नका. ऍप स्टोर आणि गुगल प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे, ज्यामध्ये हाय इल्ड नोट्स, एनसीईआरटी आणि स्टेट बुकचा कव्हरेज, करंट अफेअर्स, माइंड मॅप, सिलेबस आणि क्विज यासारख्या गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेला आहे. तुम्हाला जर नोट्स हव्या असतील, त्याच्या पीडीएफ हव्या असतील तर हा QR कोड स्कॅन करा आणि एऑन आयच्या टेलिग्रामला जॉईन करा. नंबर मी मागे तुम्हाला दिलेला आहे. अधिक इन्क्वायरीसाठी तुम्ही त्यावर कॉल करू शकता. सो निश्चितच हा टॉपिक तुम्हाला समजला असेल. याची चर्चा आपण कॉमेंट सेक्शन मध्ये करूया, कारण मराठवाडा महाराष्ट्रातील एक रिजन आहे जो दुष्काळग्रस्त भाग आहे. त्यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला सोल्युशन काढता येईल, तिथे एखादा नदीजोड प्रकल्प आला तर तिथे सुद्धा याचे परिणाम पाहायला मिळतील का, या संबंधित सुद्धा आपण चर्चा त्या ठिकाणी करूया. निश्चितच आजचा टॉपिक तुम्हाला आवडला असेल. आज इथेच थांबूया, पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिक सोबत. थँक्यू.